तुमच्या मुलांना खोटं बोलायचं शिकवा. हो, खोटं. कारण प्रत्येक सिच्युएशन सेफ असतेच असं नाही. मी सांगितलेल्या या 6 सिच्युएशनमध्ये खोटं बोलणंच त्यांना वाचवू शकते. सर्व पॅरेंट्सला या गोष्टी माहिती असणं गरजेचं आहे. नंबर 1, जेव्हा तुमचे मुलं घरात एकटे असतात आणि तेव्हा कोणीतरी त्यांना विचारतं, मम्मी पप्पा घरी आहेत का? तेव्हा मुलांनी त्यांना सांगितलं पाहिजे की हो, ते आतमध्ये आहेत. यामुळे समोरचा व्यक्ती घाबरून जाईल. नंबर 2, जर तुमच्या मुलांचा पाठलाग कोणी करत असेल तर मुलांनी म्हणायला हवं की माझे आईवडील समोरून येत आहेत. यामुळे तुमचा मुलगा अनसेफ सिच्युएशनमधून बाहेर पडेल. नंबर 3, जर कोणी तुमच्या मुलीला लिफ्ट ऑफर केली करत असेल तर त्यांनी म्हणायचं आहे की नको, माझे आईवडील आता येतीलच. पण ते पण एकदम कॉन्फिडन्स आणि क्लिअर कटमध्ये सांगायचं आहे. नंबर 4, जर कोणी तुमच्या मुलांना पर्सनल माहिती विचारत असेल तर मुलांनी एकतर तिथे शांत बसायचं किंवा काहीतरी चुकीची माहिती सांगायची आहे. नंबर 5, सिक्रेट कोडवर्ड. जर कोणी मुलांना म्हणाले की तुमच्या मम्मीने मला तुम्हाला घ्यायला पाठवले आहे, तेव्हा मुलांनी त्यांना तुम्ही ठरवून दिलेला कोड काय आहे असं विचारायचं आहे. त्या व्यक्तीला जर सिक्रेट नंबर माहिती नसेल तर मुलांनी लगेच ओरड करून मदत मागायची आहे. नंबर 6, जर कोणी तुमच्या मुलांना एखादं चुकीचं कृत्य किंवा काहीतरी चुकीची गोष्ट सांगितली आणि त्यांना ती गोष्ट सिक्रेट राहू दे असं जर सांगत असेल तर मुलांनी तिथे फक्त हो म्हणायचं आहे किंवा ठीक आहे असं म्हणायचं आहे, कारण ती व्यक्ती तिथून निघून जायला पाहिजे. पण नंतर लगेचच घरी येऊन आईवडिलांना ती गोष्ट सांगायला हवी. हे जे मी तुम्हाला सांगितलं आहे ते खोटं नाही आहे, तर सेफ्टी स्किल्स आहेत. तुम्ही जर तुमच्या मुलांना आज या गोष्टी शिकवल्या तर उद्या तुमची मुलं स्वतःला प्रोटेक्ट करू शकतील. धन्यवाद.